आश्चर्य कधी वाटतं? घडलेल्या घटनेची कार्यकारण परंपरा ज्ञात नसेल तर आश्चर्य वाटण्याची शक्यता असते. आश्चर्य का वाटतं माणसाला? काय आश्चर्य आहे असं मनुष्य का? भिंत चालली, आश्चर्य वाटलं. का वाटलं? कारण भिंत आणि तिचं सजीवाप्रमाणे चालणं या कार्यकारण भावाची संगती आपण लावू शकत नाही म्हणून त्याचं आश्चर्य. घडलेल्या घटनेच्या मागची कार्यकारण भावसंगती न कळणं हे आश्चर्य वाटण्याचं कारण आहे. एखादा मनुष्य आपल्या अचानक, अरे काय आश्चर्य, तुम्ही आमच्या घरी? म्हणजे काय? त्यांनी आमच्या घरी यावं असं कोणतं कारण नाहीये. त्यांनी आमच्या घरी यावं इतकी आम्ही मोठी नाही आहोत, तरीही तो आमच्या घरी आला, आम्हाला कार्यकारण कळालं नाही, आम्ही म्हणतो काय आश्चर्य. पण जसं कार्यकारण भावाच्या अज्ञानामध्ये आश्चर्याची निर्मिती होते, तसं कार्यकारण भावाच्या ज्ञानात पण परमप्रेमाच्या प्राप्तीतही आश्चर्याची निर्मिती होत असते. आपण भक्तिशास्त्र जर बघितलं तर आपल्याला हे चटकन लक्षात येईल की जिथं प्रेम असतं तिथं आश्चर्य आहे. आपला नित्य, आपला अतिशय जीवलग मित्र, रोज आपल्या घरी येणारा, तो आला की आपण म्हणतो अरे या वेळेला आश्चर्य, तू माझ्या घरी या वेळेला आश्चर्य. आश्चर्य काहीच नाही, तो चहाची वेळ बघून रोजच येतोय आपल्या घरी. पण तरीही आम्हाला आश्चर्य का वाटतं? काही कारण नाही, फक्त एक कारण आहे, प्रेम.